श्री शिवाय नमस्तुभ्यम. श्री स्वामी समर्थ. बघतो नमस्कार. दिव्याची वात पूर्णपणे जळाली अथवा शिल्लक राहिली तर काय संकेत देते? बघतो आज मी तुमच्यासाठी एक अतिशय महत्त्वाची माहिती घेऊन आलेलो आहे, जी तुमच्या पूजाघरात, मंदिरात आणि उपवास व इतर धार्मिक विधी, दिवाळीसारख्या खास प्रसंगी दिवा लावण्याशी संबंधित आहे. बघतो तुम्ही कधी विचार केला आहे का, किंवा तुमच्या कधी लक्षात आले आहे का की जेव्हा तुम्ही दिवा लावता तेव्हा तो तुमच्या आयुष्यात काय संकेत देत असतो? तुमच्या दिव्याची वात पूर्णपणे जळते का, की मग अर्धीच जळून राहते? आणि दिव्याच्या वातीवर फूल बनण्याचा काय अर्थ होतो? आधीच जळालेल्या दिव्यात पुन्हा वात पेटवणे तुमच्यासाठी त्रासाचे कारण असू शकते की नाही, हे तुम्हाला माहिती आहे का? आणि तोच दिवा किती काळ आणि किती वर्षे वापरायचा याचा विचार केला तर काय हे शुभ मानले जाते की अशुभ? आज आपण ही सर्व रहस्य उलगडून पाहणार आहोत, आणि दिवा तुमच्या आयुष्यात आनंद किंवा अडथळे कसे काय आणू शकतो हे सुद्धा जाणून घेऊ. या महत्त्वपूर्ण माहितीसाठी या व्हिडिओसोबत अगदी शेवटपर्यंत बनून राहा. माहिती फारच सुंदर आहे. तर बघतो तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की जर तुम्ही तुमच्या पूजागृह मंदिरात दिवा लावताना ही चूक केली तर तुम्हाला त्याचे परिणाम नक्कीच भोगावे लागतील. दिव्याची वात पूर्णपणे जळते आणि बाकीची उरते तर हे वेगवेगळे संकेत देखील देतात, जे की आपल्यासाठी हे जाणून घेणे खूपच महत्त्वाचे आहे. म्हणून या सर्व गोष्टींना जाणून घेण्यासाठी या व्हिडिओला शेवटपर्यंत पूर्णतः अवश्य ऐका. बघतो जेव्हा आपण पूजा करतो तेव्हा कधी कधी आपला दिवा अचानक विझतो, आणि कधी कधी तर असेही होते की आपली पूजा झाल्याच्या नंतर आपण देवासमोर तो दिवा जळत राहू देतो, परंतु काही काळानंतर तोच दिवा स्वतःहून आपोआपच विझतो आणि त्यामध्ये अर्धी जळलेली वात आणि तूप शिल्लक राहते. आणि कधी कधी तर आपल्या दिव्याची वात पूर्णपणे जळते आणि त्यात एक फूल देखील तयार होते. मग याचे वेगवेगळे सकारात्मक आणि नकारात्मक परिणाम आहेत. म्हणून सर्वप्रथम आपण आपल्या दिव्यात जर फूल तयार होत असेल तर याचा अर्थ काय होतो हे जाणून घेऊयात. तर बघतो जर आपल्या दिव्यातील वातीत फूल तयार होत असेल तर त्याचा सरळ अर्थ असा आहे की देवाने आपल्या प्रार्थना स्वीकारल्या आहे आणि तो आपल्या भक्तीने प्रसन्न आहे. याचा संकेत तो वातीत बनलेल्या त्या फुलाद्वारे देत असतो. जर तुमच्या घरात दैविक शक्ती अस्तित्वात असते आणि जर तुमच्यासोबत त्यांनीही देवाच्या पूजेवर लक्ष केंद्रित केलेले असेल तर तुमच्या दिव्याच्या वातीत एकापेक्षा जास्त फुले तयार होतात, आणि त्यासोबत कधी कधी कोणत्याही देवाचे अथवा देवीचे रूप तुम्हाला दिसू लागते. तर मग जर तुमच्या दिव्याच्या वातीत एखादे फूल तयार होत असेल तर तुम्ही खरोखरच खूपच भाग्यवान आहात. याचसोबत तुम्हाला दिवा लावण्याचे काही नियम सुद्धा माहीत असले पाहिजे. बघतो जर तुम्ही तुमची वात जुन्या दिव्यात ठेवून दिवा लावता तर असे केल्याने घरात दुर्दैव येईल. ते तुमची पाठ कधीच सोडत नाही. जर दिव्यामध्ये आधीच जळलेली वातीची राख किंवा मग कापसाची राख आणि काजळी असेल आणि तुम्ही त्यामध्ये तुमची वात घालून ती पेटवली तर असे केल्याने देव तुमच्यावर प्रसन्न होण्याऐवजी देव रागवतो, आणि तुम्हाला याच्या खूप भयानक परिणामांना तुम्हाला सामोरे जावे लागते. याचे परिणाम तुम्हाला दिसू लागते. तुमची बनलेली कामे बिघडू लागते, तुमच्या तिजोरीतील पैसे खर्च होऊ लागते आणि तुमचे पैसे येण्याचे सर्व मार्ग सुद्धा बंद होतील. म्हणून नेहमी हे लक्षात ठेवा की जेव्हा पण तुम्ही दिवा लावता तेव्हा तुम्ही नेहमी स्वच्छ दिवा वापरावा. बघतो याचसोबत काही लोकांना दर काही दिवसांनी दिवा बदलण्याची सवय असते. यावर शास्त्रात असे म्हटलेले आहे की तुम्ही ज्या दिव्याने पूजा करता तो कधीही बदलू नका. तुम्ही तो दिवा सिद्ध होऊ द्यावा. जेव्हा देवासमोर दररोज दिवा लावला जातो तेव्हा तो दिवा कालांतराने परिपूर्ण होतो, म्हणजेच की तो शुद्ध होतो. तेव्हा दिव्याची सकारात्मक ऊर्जा त्या दिव्यामध्ये प्रवेश करते, आणि जेव्हा पण तुम्ही तो दिवा लावता तेव्हा तुमचे शरीर आणि मन दोन्ही शुद्ध व पवित्र होते. म्हणून तुम्ही तो दिवा दररोज स्वच्छ करावा. नंतर त्यात एक नवीन वात टाकून तो पेटवावा. जितक्या वेळा तुम्ही दिवा लावाल तितक्या वेळा तो स्वच्छ करा आणि पुन्हा त्यात नवीन वाती ठेवून तो दिवा लावा. पण जर तुम्ही चुकूनही तो दिवा बदलता तर तुमच्या प्रगतीत अडथळे येऊ शकतात. म्हणून कधीही तुमचा दिवा बदलू नका. 10 वर्ष 20 वर्षे सतत तुम्ही त्याच दिव्यात वात पेटवत राहावी, आणि त्यामुळे तुमचा दिवा सिद्ध होईल आणि तुम्ही तुमच्या घरातही याचा चमत्कार पाहू शकता. बघतो आता जरा लक्ष देऊन ऐका. जर तुमच्या घरात असा कोणताही रुग्ण असेल जो आजारी असेल किंवा ज्याचा त्रास कमी होत नसेल तर हा दिवा काही वेळ भांड्यात ठेवा, आणि आता त्या रुग्णाला हे पाणी प्यायला द्या. त्याचा त्रास 10 ते 15 मिनिटात कमी होईल. तसेच जर तुमच्या घरात कोणी वाईट नजरेने किंवा तुमच्या व्यवसायावर, नोकरी धंद्यावर कोणी वाईट नजर टाकली असेल किंवा तुमचा व्यवसाय नीट चालत नसेल तर हाच दिवा पाण्याने भरलेल्या तांब्याच्या भांड्यात ठेवा आणि रात्रभर तसाच ठेवा. दुसऱ्या दिवशी सकाळी तुमच्या घरात व दुकानात हे पाणी शिंपडा. असे केल्याने तुम्हाला स्पष्ट परिणाम दिसतील, कारण जेथे आपण आपल्या उपासनेने सतत त्याच वस्तूचा नेहमी वापर करतो तेव्हा ती वस्तू शुद्ध होते.
देवाची जी पूजा असते ती त्या वस्तूमध्ये विलीन होते. म्हणून कधी आपल्या मंदिराचा दिवा वारंवार बदलण्याची चूक करू नका. फक्त जर तुमच्या मंदिरातील दिवा तुटला किंवा खराब झाला अथवा खंडित होतो तर तुम्ही तो दिवा बदलू शकता. पण तरीही तो दिवा फेकून देऊ नका. तर तो दिवा तुमच्या घरात सांभाळून सुरक्षित ठेवा. कारण तो देवाच्या सकारात्मक ऊर्जेच्या संपत्तीचा भंडार आहे. आणि तिथेच आता मी तुम्हाला हे देखील सांगतोय की जर तुमच्या दिव्याची वात पूर्णपणे जळली नाही आणि तूप तुमच्या दिव्यात शिल्लक राहिले तर याचा काय संकेत होतो? तर पहा बघतो, खूप साऱ्या भक्तांचा मला असा वारंवार प्रश्न येतोय की सर, बऱ्याच वेळा असे घडलेले आहे की जेव्हा आम्ही पूजा करतो तेव्हा पूजेच्या दिव्याची जी वात असते ती पूर्ण जळून जाते आणि तिची राख बनून जाते. तर हे पाहून आमच्या मनात कळत नकळत एक कायमच भ्रम उत्पन्न होतो. याचे काय कारण आहे? का हे शुभ असते किंवा मग अशुभ असते? किंवा मग याचे काय संकेत असतात आमच्या जीवनामध्ये? आणि हाच प्रश्न खूपच उत्तम प्रश्न आहे बघतो. आजच्या या व्हिडिओमध्ये मी या विषयाच्या संबंधित तुम्हाला पूर्णपणे पाठ सांगण्यात जात आहे. तर पहा बघतो, जेव्हा तुम्ही भक्तगण आपली नियमित पूजा करता तेव्हा आपल्या पूजा पाठमध्ये दिव्याचे अत्यंत महत्त्व आहे. कोणतीही पूजा, कोणत्याही वेळीची पूजा व कोणत्याही इष्टदेवतेची पूजा किंवा मग कोणतेही अनुष्ठान बिना दिव्याशिवाय संपन्न होत नाही. दिव्याला लावणे अत्यंत अनिवार्य आहे. आणि बऱ्याच वेळा होते काय की तुम्ही हे पाहतच असाल की त्या दिव्यामध्ये फूल बनून जाते आणि ते फूल खूपच महत्त्वपूर्ण असते. आणि हे दिव्यातील फूल या गोष्टींच्याकडे हे स्पष्टपणे संकेत देते की तुमची पूजा तुमची देवता आणि इष्टदेवतेपर्यंत पोहोचत आहे आणि तुमची देवता, तुमची इष्टदेव तुमच्या पूजेने प्रसन्न आहे आणि त्या पूजेला आणि तुमच्या विनंतीला स्वीकार करीत आहे. आता गोष्ट येते की बऱ्याच वेळा कधी कधी असे पाहिले जाते की जेव्हा पण तुम्ही भक्तगण पूजा करता किंवा दिवा पेटवता तेव्हा शेवटी दिव्याची वात जळत असताना ती वात स्वतः पूर्णपणे जळून जाते आणि ती जळल्याच्या नंतर ती एका राखेच्या रूपामध्ये परावर्तित होऊन जाते. तुमची जी वात असते तिचा तुमच्या दिव्यामध्ये कोणताच अंश शिल्लक राहत नाही आणि ती पूर्ण वात जळल्याच्या नंतर एका राखेच्या मध्येच परावर्तित होऊन जाते. तर हा कोणत्या गोष्टीचा संकेत आहे? तर पहा बघतो, हा या गोष्टीचा संकेत आहे की तुमची पूजा, तुमची विनंती, तुमची आराधना, तुमचे इष्टदेव, तुमचा देव यांच्यापर्यंत पोहोचत आहे आणि तुमची देवताही यास स्वीकारत आहे. यात सर्वाधिक महत्त्वपूर्ण गोष्ट ही आहे की तुम्ही त्या दिवशी आपल्या इष्टदेवतेपाशी अथवा तुमच्या देवाजवळ जी पण विनंती, आराधना केलेली आहे त्या विनंतीला त्या दिवशी त्यांनी प्रत्यक्ष स्वीकार केलेले आहे. म्हणजेच तुमचे ते काम खूपच लवकर पूर्ण होणारे आहे अशी तुमच्या देवाची अथवा इष्टदेवतेची इच्छा आहे, असा त्यांचा तुम्हाला आशीर्वाद आहे. तर हा या घटनेचा असा संकेत आहे की तुमचा देव, तुमची इष्टदेवता तुमच्यावर अत्यंत प्रसन्न आहे आणि तुमच्या त्या मनोकामनेस त्यांनी पूर्ण केलेले आहे आणि त्यांनी त्यास स्वीकारलेली आहे. आणि एक प्रकारे पाहाल तर त्यांनी स्पष्ट रूपाने तुम्हाला तथास्तु बोललेले आहे. तर बघतो, तुम्हाला अशावेळी अत्यंत व खूपच प्रसन्न होण्याची गोष्ट आहे. अशावेळी तुम्हाला जराही अजिबात घाबरण्याची गरज नाहीये. तुम्ही त्या दिवशी अत्यंत प्रसन्न व्हावे की तुमची मनोवांछित इच्छा खूपच लवकर आता पूर्ण होणारी आहे. हा या घटनेचा स्पष्ट संकेत असतो बघतो. माझी तुम्हाला विनंती आहे की कृपया आपली पूजापाठ रोजच्या रोज एक नियमित वेळेवरच करा, जेणेकरून की असे होऊ नये की तुम्ही रोज आपल्या पूजापाठला वेगवेगळ्या वेळेत परावर्तित करत राहाल. कारण की बघतो, तुमच्या त्या नियमित पूजेच्या वेळी तुमच्या इष्टदेवतेची तरंगे हे साक्षात तेथील पूजास्थानी अवतरित होत असतात. तर अशा सकारात्मक ऊर्जेला तुम्हाला तुमच्या योग्य व नियमित वेळेत तुमच्या पूजापाठने प्राप्त करून घ्यायचे आहे. आणि महत्त्वाचे बघतो, हे नेहमी लक्षात ठेवा, मन लावून पूर्ण श्रद्धेने मग जरी तुम्ही 5 मिनिटेही करा, पण पूजापाठ साधना अवश्यच करा, ज्याने की तुमचे जीवन धन्य होईल. तुम्ही खऱ्या मनाने देवाचे स्मरण केले पाहिजे. जेव्हा जेव्हा तुम्ही दिवा लावता तेव्हा देवाला प्रार्थना करा की तुमच्या सभोवतालची सर्व नकारात्मक ऊर्जा तुमच्यापासून दूर राहावी आणि देवाचे आशीर्वाद तुमच्यावर राहावेत. घरातील अशा नकारात्मक शक्ती टाळण्यासाठी जेव्हा जेव्हा तुम्ही दिवा लावता तेव्हा गंगाजलापासून एक गोल वर्तुळ बनवा आणि त्या वर्तुळात दिवा लावा. कारण बघतो, गंगाजल खूप पवित्र मानले जाते आणि त्याला महादेवांचा आशीर्वाद देखील मिळालेला आहे. सर्वप्रथम कोणतीही वाईट शक्ती गंगाजलात प्रवेश करू शकत नाही, म्हणून गंगाजल कधीही खराब होत नाही. ते सर्व प्रकारच्या ऊर्जेचे सकारात्मक ऊर्जेत रूपांतर करते. त्यामुळे जर तुम्ही गंगाजलापासून बनवलेल्या गोल वर्तुळात दिवा लावता तर तो तुमच्या उपासनेत कोणत्याही शक्तीला अडथळा बनवू देणार नाही आणि कोणतीही नकारात्मक शक्ती तुमचा दिवा विझवू शकणार नाही. तुम्ही कोणत्याही अडथळ्यांशिवाय शांतीपूर्ण जीवनाच्या आशीर्वादाला मिळवून तुमची पूजा पूर्ण करू शकाल आणि दैविक शक्ती देखील तुमच्या आयुष्यात त्यांची कृपा आणि आशीर्वाद ठेवत राहतील. तर बघतो, मला आशा आहे की तुम्हाला आजची माहिती खूपच आवडली असेल
आणि तुम्हाला ती आवडलीच पाहिजे. त्यामुळे या व्हिडिओच्या कमेंट्स बॉक्समध्ये आपल्या प्रिय इष्टदेवतेचे गोड नाव टाईप करण्यास मात्र विसरू नका. खूप खूप धन्यवाद.